टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही, त्यांनाच आज या ठिकाणी 10 बसेस आलेले आहेत। आम्हाला बी आज लग्नाची तिथी असल्यामुळं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना गोव्याला काही कोणाला लग्नाला जायचं आहे, त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला। आमच्या नेत्या महासंसद खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रयत्नातून ताईंनी वेळोवेळी राज्य सरकार असेल, पुण्यातील विभाग नियंत्रक असतील यांच्याशी चर्चा करून ताईंना आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं की ताई, इंदापूर आगारामध्ये सतत एसट्या बंद पडत असतात आणि इंदापूर आगाराला नवीन बसेसची गरज आहे। ताईंनी याचा पाठपुरावा केल्यामुळं इंदापूरला काल 10 बसेस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या बाबतीमध्ये कालच आम्ही डेपो मॅनेजर यांच्याशी ताईंचं पत्रसुद्धा दिलं आहे आणि ताईंनी वेळोवेळी राज्य सरकार असेल की एस टीचे पुण्याचे अधिकारी असतील त्यांना विनंती केली की आम्ही ताईंना सांगायचो की हा इंदापूरचा एस टी डेपो आहे, हा बार्शीपासून, सोलापूरपासून, इकडं कोल्हापूरपासून, साताऱ्यापासून सगळ्या बसेस ह्या इंदापूरमध्ये येतात। हा सेंट्रल पॉईंट आहे। इंदापूर तालुका हा ग्रामीण भागाचं कार्यक्षेत्रसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि यामध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये इंदापूरला कॉलेजसाठी येतात। यासाठी इंदापूरला एस टीची फार मोठी गरज होती। ती गरज ओळखून ताईंनी राज्य सरकार असेल यांच्याशी सतत पाठपुरावा करून या ठिकाणी एस टीची सोय केलेली आहे आणि ह्या पहिल्या टप्प्यामध्ये 10 बसेस या ठिकाणी दाखल झाल्यात। दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा इंदापूरला अनेक बसेस येणार आहेत। क्रीडा मंत्री आज क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे पण या ठिकाणी उद्घाटनासाठी येणार, काय सांगतात? नाही, काय नाही, त्यांनी सुद्धा केलं तरी काय, शेवटी इंदापूर तालुक्याचा, इंदापूर डेपोचा विकास होते। त्यामुळं क्रीडा मंत्री आले काय ना, अजून दुसऱ्या पक्षाचे कुणी येऊन जर ह्या ठिकाणी पूजा केली, त्यांनी त्याला पाठबळ दिलं तर आपल्या इंदापूर डेपोला मला वाटतं 40-50 गाड्यांची जी गरज आहे ते सगळ्या गाड्या जरी नवीन आल्या तर काय वाईट नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।